तर नमस्कार मंडळी. मी फक्त तुम्हाला एवढं सांगतो की मी आज माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला जाणार आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक आणि आपल्या चॅनलले सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आज मास्तरच्या पोरीला भेटायला जायचं, पण घरी कारण काय सांगू. शाळेत जर नाही गेलो तर माझ्या बापाला माहीत होईल आणि घरी आल्यावर माझा बाप मला कुत्र्यासारखं मारल. काहीतरी मजबूत कारण सांगावं लागल, त्याच्याशिवाय नाही जमणार. आता हे एक काम करतो, मग डोकं दुखू राहिलं म्हणून सांगतो, तेव्हा खरं वाटल. अय पिंट्या, अरे उठ, शाळेत जायचं नाही का? 10 वाजले तरी झोपेलच आहे. ओ पप्पा, काहून बोंबलू राहिले हो? झोपू द्या ना जरसक. मला बोर नका करू बरं. मला लय डोकं दुखू राहिलं आज. मला नाही जायचं शाळेत. बोर नका करू म्हणजे बापाला उलटून बोलतो काय? सुकाळीच्या उठ, वय शाळेत जाय. हे का नाटक आहेत का? आता डोकं दुखू राहिलं तर नाटक आहेत का हे? नाहीतर मी काय शाळा बुडवतो का तुम्हाला माहित नाही का? वा वा, तू किती इमानदार आहे मला माहित नाही का? अरे तुझ्यासारखी आवलात पैदा झाली हेच लय मोठं पाप झालं माझ्याकून. आणि डोकं कशाने दुखू राहिलं रे तू? हा, कशाचं लोड आहे म्हणलं तुझ्या डोक्यावर? 3 टाइम जेव तू, दिवसातून 15-16 पोळ्या लागतात तुले, आणि नाटकच करतो साऱ्या जमान्याची. ते मी रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास केला ना, त्याच्यामुळे झालं असेल. काल जरा गणिताचा अभ्यास होता, मग ते गणितात डोकं घातलं की माणूस मॅड होते ना. तुम्हाला का माहित नाही का? बाप्पा, तू कधीपासून अभ्यास करायला लागला? आणि ते पण गणिताचा? आज सूर्य बरोबरच उगवला ना, का पश्चिमेकडून उगवलाय? हे असं आहे मग तुमचं. मी कितीही काही केलं ना, तुम्हाला खरं वाटतच नाही. त्यामुळं मग मला काहीच करा वाटत नाही. जाऊ द्या बरं तुम्ही, मला बोल नका आज, मग डोकं ना खाऊ. मग घ्या तोंडाच्या. 3 वर्ष झाले 10वीतच सपल्या मारतू, आणि आज बरा तुला अभ्यास दिसा लागला. डोकं दुखा लागलं आणि हे दुखा लागलं. नाटकं नको करू, उठ वय शाळेत. मी जाणार नाही, एकदा सांगितलं ना तर नाही म्हणजे नाही. नको ना जाऊ, मला काय करायचं? आणखीन 2-4 वर्षांनी समजल तुले. लग्न झाले की जेव्हा पडेल ना सगळं अंगावर तेव्हा समजल बाबू. ओ पप्पा, तुम्ही नाही का टेन्शन घेऊ. एक दिवस आपल्याजवळ लय पैसे राहतील. तुम्ही म्याडून जासाल पैसे पाहून, एवढे पैसे राहतील. कर तुले काय करायचं, तुझ्या संग डोकं लावून माणूस म्याड व्हायचे धंदेत. च्या मायला, अरे बापा काय डोकं लावा लागलं हे. आता तर खरंच डोकं दुखू राहिलं. मग एक खोटं बोलायचं असलं की किती खोटं बोलावं लागतंय. पण जाऊ द्या, या कानानं ऐकायचं आणि या कानानं सोडून द्यायचं बिनलाजासारखं. आज माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला जायचं तर माझ्या मनातच लड्डू फुटू राहिले. लईच भारी वाटू राहिलं आज. मा बाप गेला आता बाहेर, आता पटकन कलटी मारतो, नाहीतर पुन्हा घरी येईल आणि मला म्हणाल दवाखान्यात चाल, आणि मग दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर बळजबरीची इंजेक्शन घालल. भंड्याचा फोन कशाला आला आता? आता त्याला काय करतो, जर जळवतोच. हा बोल बंड्या, काय म्हणतो? हाव रे, पोचलो मी, आणलंय मजा इकडं. मग आपलं कामच लय खराब आहे. कशी पटवली मास्तरची पोरगी. तू बैस आता तसाच, याच त्याच्या गर्लफ्रेंड पाहत. काय ती हॉटेल, काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ती गर्लफ्रेंड, सगळं ओके मध्ये. तू नको मग टेन्शन घेऊ, तू फक्त शाळा सांभाळ आज. आणि नेहमी नेहमी फोन करून डिस्टर्ब नको करू. ठेव फोन आता, नाहीतर फोन मधून हात घालील आणि तो केस वडील. ही अजून आली कश काय नाही अजून? एवढा टाइम कोण राहिला गेले? आली आली वाटते. हाय, मी आले. आली का? बैस मग. मला ना खूप भूक लागली, आपण पटकन काहीतरी ऑर्डर करू. एकच मिनिट, एका मिनिटात वेटरले बोलवतो. अय वेटर, वेटर, अरे इकडे ये. हा बोला, काय आणू तुम्हाला? हा ते मॅडमले विचार, मॅडमले काय काय पाहिजेत तर. हा बोला मॅडम, काय काय पाहिजेत तुम्हाला? सांगा लवकर, मी काही रिकामा नाही तुमच्यासारखा. बाकीची पण लय मोठी काम आहेत मले. हा, 1 कॅपिचिनो, 1 बर्गर, 1 कॉफी, आणि परत काही लागलं तर मी सांगते. च्या मायला, मास्तरची पोरगी तर चांगलीच डेंजर आहे. कॅपिचिनो
हे काय असते? Nope. च्या मायला मा कार्यक्रम वाजवती वाटते आज आता ही. हा, तुम्हाला काय आणू सांगा लवकर. मले का एक प्लेट भजी आण. हो, हे काय रस्त्यावरच काय? इथं भजे गिजे नाही भेटत. दुसरं सांगा काय आणू पटकन. मग काळाच्या आण काळाच्या. काळाच्या त्याले ब्लॅक कॉफी म्हणतात. मायचं भैताड वेल बावलटच दिसतंय. हा, ते मजाक करत होतो मी आता. पाहत होतो त्याला काही येतं की नाही तर. मला सांग, तुला याच्या अगोदर एखादी गर्लफ्रेंड होती का? गर्लफ्रेंड? अरे गर्लफ्रेंड एवढा टाइम कोणाले? माया मांग तर लय पोरी लागेल सगळ्या शाळेतल्या. कारण की आपण हँडसम बॉय ना शाळेतला. पण आपल्याला कोणी आवडतच नाही. आपल्याला फक्त तूच आवडली. मीच का बरं आवडले तुला? माझ्यात काय बघितलं तू एवढं? तेच तर मला पण कळून नाही राहिलं तू यात काय बघितलं म्हणून. तू दिसायला पण चांगली आहे, मनान पण चांगली आहे, समजूतदार आहे, आणि तुझे पप्पा पुन्हा मास्तर आहे. लय मोठ्या गोष्टी आहेत ना, म्हणून तू मला आवडली होती. अच्छा अच्छा, असं आहे का ते? आता येले कोणा सांगाव? 2 वर्ष झाले कुथू कुथू पोरीच्या मांग लागलो, तरी एक पटली नाही. तुला तुला नाही का म्हणलं बॉयफ्रेंड? का तुला पण मीच आवडलो फक्त एकटा? अरे मला का? मला तर रोज प्रपोज येतात. पण मला आहे ना, तू काहून आवडा माहिती का? तू ते उभे राहील केस नाही का वरचे डोक्यावरचे, ते लय भारी आवडतात मला. म्हणून मला तू आवडला. मग आपली हेअरस्टाईलच तशी आहे. हा, खरंच हिनं माहित काय पाहिलं? हिला मी आवडलोच कस काय? म्हणजे आपण तर लय डेंजर वाटते दिसायला. मग आपल्याला लग्न कधी करायचं? काही विचार केला की नाही तू लग्नाचा आपल्या? लग्न? अरे बाबा त्याला खूप वेळ आहे अजून. माझ्या पप्पाला जर माहित झालं तर तुला मारतील आणि मला मारतील. आता इले कोण सांगाव? हिचा बाप मी दिसली की पळून जातो, आणि ही म्हणती तुला मारल आणि मला मारल. या जगातला सगळ्यात मोठा दुश्मन आहे हिचा बाप. एकदा फक्त हिच्या संग लग्न होऊ द्या, मग सांगतो त्याले. त्या मास्तरनं लय 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 मारेले मला, लगे लय मारेले. मला एक सांग, समजा आपलं लग्न झालं तर मग आपण राहणार कुठे? तू काही जॉब वगैरे करशील ना? हा, हो ना. मी लय मोठा ऑफिसर होणार आहे. तुला सांगितलं नाही का त्या दिवशी मला IPS व्हायचंय, IPS. आता इले सांगाव कोण? अव तुझ्या बापाची जी इस्टेट माझ्या नावावर करणार आहे, आणि तुझ्याच घरात येऊन राहणार आहे.